पहिल्यांदा सर्वांना माझा नमस्कार. आणि म्हटलं की काही जणांना माझी ओळख असेल असं मी ते छोटं इंट्रोडक्शन देतो. तर अभ्यास हा जेव्हा सुरू झाला होता सुरुवातीच्या वेळेस मी काही महिने मी पुस्तक परीक्षण सुद्धा अटेंड केलं, पण माझ्या बाकीचे जरा काम आणि डॉक्युमेंट्स वाढल्या त्याच्यामुळे ब्रेक घेतला. आणि आज तसं प्राजक्त माझ्या वाईफ सोबत पुस्तक परीक्षण तिच्या कमिटमेंट्स मध्ये येऊ शकले नाही, पण आय एम थँकफुल टू हर की त्याच्यामुळे मला संधी मिळाली. आणि थँक्स टू स्वातीताई आणि अनुजाताई की त्यांनी ऑल्टरनेटिव्ह म्हणून मला संधी दिली. आणि धन्यवाद, तुम्ही आज त्या अरेंज केलं, तुम्ही सगळे आलात. तर मी फायनान्स फील्डमध्ये आहे, गेले 20 वर्ष काम करतो. क्रेडिट स्विस कंपनीमध्ये मी जॉब करतो ऍज अ सिनियर मॅनेजर. गाणं ही माझी आवड आहे. त्या नांदेड सिटीच्या गणपती तुम्हाला परफॉर्मन्स केला होता आणि दररोज उठण्याच्या 1-2 गाणी गाऊनच झोपतो. आणि मानसशास्त्र सायकोलॉजी हा माझा आवडता विषय. म्हणजे जसं मी काकांना सांगत होतो की एक टीम मॅनेजमेंटच्या अँगलने स्टडी करायला सुरुवात केली. आपली IPH इन्स्टिट्यूट जे आहे ठाण्याला, तर तिथून मी पेरेंटिंगचं सेशन घेतलं. नंतर पुण्याला आपलं इन्स्टिट्यूट सुरू झालं, तिथे आरडीबीटीचं केलं. प्लस कॉर्पोरेट मध्ये आमच्या बरेच असे सेशन्स होतात. एस्पेशली सायकोलॉजी सब्जेक्ट आला तर मी ते अटेंड करतो. प्लस तसं म्हटलं की हा विषय असा की हा मस्ट विषय. आणि पोस्ट कोविड आता सगळ्यांना त्याचं अजून जास्त एक महत्व कळलेलं आहे की खरंच याची खूप गरज आहे. आणि त्याचाच सखोल अभ्यास करण्यासाठी मी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये डिप्लोमा इन सायकोलॉजी काउन्सिलिंग करतोय आणि प्लस साईड MA सुद्धा करतोय. तो वेळ कमी होता त्याच्यामुळे मी आवडता सब्जेक्ट उचललाय. तर आज मी तुमच्याबरोबर मन आणि मेंदू या गोष्टीवर संवाद साधणार आहे. सो आपण मन आणि मेंदू या विषयावर आपण प्रवासच करूया आणि या विषयामध्ये आपण सर्वच सहप्रवासी असतो. राईट. आणि हा प्रवास मी म्हणेल काही ठिकाणी तुम्हाला सहज वाटेल, काही ठिकाणी अवघड वाटेल, पण काही चिंता नसावी, आपण तो व्यवस्थित पार करूया. या प्रवासामध्ये आपले 2 गाईड असतील, एक असेल मानसशास्त्र आणि दुसरं मेंदूशास्त्र. आता नेहमी अभ्यासमध्ये पुस्तक परीक्षण होतं, पण इथे स्वपरीक्षण अनुभवायला मिळेल. तर असा हा विषय आहे. आणि आपण जसा अष्टविनायकाचा प्रवास करताना आपल्याला थोडंसं पुढे जाऊन मागे यावं लागतं, काही देवांचं दर्शन घेणं. तर तसं याचंही होईल. या विषयामध्ये थोडं आपण पुढे जाऊ, पुढे मागे येऊ, रेफरन्स घेऊन परत पुढे जाऊ. आता तुम्हाला असं वाटेल की प्रवास करतोय तर प्रवासाचं काहीतरी पुस्तक मिळालं पाहिजे, त्यांची यादी मिळाली पाहिजे. मी व्हॉट्सअपवर 3 पुस्तकांचा रेफरन्स दिला, पण त्यापेक्षाही महत्वाचं एक पुस्तक आहे. ते या प्रवासाचे पुस्तक म्हणजे तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूची माणसं आणि ठिकाणं ही तुमच्या जवळच आहे. कशी ते आपण पाहूया. तर हा प्रवास सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक 5 मिनिटाचा व्हिडिओ दाखवतो. त्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्स असतील. तर तुम्ही नीट पाहून घ्या आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय विचार येतो ते तुम्ही तुमच्या मनामध्ये एक साधारणतः ठेवून घ्या. आणि नंतर आपण सेशन झाल्यानंतर आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. आता मी तुमच्या समोर 5 मिनिटाचा व्हिडिओ प्ले करतो, ज्याच्यामध्ये When I was a 23 fellow, I had a dream that I will become a pilot, okay? I will become a pilot. So I studied aeronautical engineering. I went to Air Force for pilot, okay? They did not select me, okay? Out of 10 fellows, I was the 10th fellow, a selected fellow. 9 seats only they had. I lost it, okay? But when I became the president, I became the supreme commander. Then I told the chief of the air staff, I want to learn flying. He said, I'm going to give you training. He trained me for 6 months. Then I flew S-230. प्रौढ प्रताप पुरंदर
सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की 1:18 बरोबर वारा आणि पाऊस आला, त्याच्यात पुतळा कोसळला. आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं. मी बाजारातून येत होतो, माझ्या पुढे आमचीच गाडी होती, त्याने सुद्धा बघितला तो. आणि घरी गेलो आणि मी ताबडतोब पोलीस साहेबांना फोन लावला आणि सांगितलं की असं असं पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा खाली जमिनीवर पडला म्हणून. ताबडतोब पोलीस साहेब वगैरे गाडी घेऊन आले आणि जाऊन बघितलं तर वस्तू ती खरी होती. आम्ही त्याच्यानंतर पाठोपाठ गेलो आणि बघितलं ते अस्तव्यस्त पुतळा पडून एकदम भावना सोसवत नव्हत्या एवढ्या म्हणजे जीवाला लागलं. त्यामुळे तिथे आम्ही बघितल्यानंतर अजब झालो. अजब झाल्यानंतर ताबडतोब ताडपत्रे वगैरे नेऊन आधी पुतळा आम्ही पण ढाकून घेतला पूर्ण. त्यानंतर सगळे ऑफिसर लोक वगैरे सगळे कुडाळपासून ऑफिसर आले आणि त्याच्यानंतर बाकीचं हे चालू झालं. पण न मे द्वेष रागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् थोड़े बदमाश हो तुम, थोड़े नादान हो तुम, हाँ थोड़े बदमाश हो तुम, थोड़े नादान हो तुम, हाँ मगर ये सच है हमारी जान हो तुम। अहो काय सुद्धा मी कुठं निघालात? अरे जरा बायकोसाठी बासरी आणायला चाललोय. आपण कालच आपण दोघांनी वहिनीसाठी हार्मोनियम आणला होता ना, आता बासरी कशाला? अरे पेटी वाजवता वाजवता गायला पण लागली होती. India has more of a multiple choice mindset. Would that be right? From non-alignment to, I think you may have called it, or somebody else called it, all alignment. So you can pick and choose alliances, but you can also pick and choose topics. On Russia, for example, you still buy Russian oil. Is that okay with your counterpart from the US? Everything is, your relationship is fine, you can do whatever you want, whenever you want? Okay. First of all, I mean, you're sitting next to each other. no. So. First of all, delighted to be here, and I couldn't find a better set of people to be with on the stage. So thank you for whoever put us all together. Your question, do we have multiple options? Answer is yes. Is that a problem? Why should it be a problem? If I'm smart enough to have multiple options, you should be admiring me. You shouldn't be criticizing. Now, is that a problem for other people? I don't think so. I don't think so, certainly in this case and in that case. तर आपण 7 वेगवेगळे व्हिडिओ क्लिप्स सांगितले. मी तुम्हाला रिक्वेस्ट केलं तुम्ही 30 सेकंदात डोळे बंद करून त्या व्हिडिओ क्लिप्स त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जस्ट एक तुम्ही एक रिकॉल करून 30 सेकंद, त्याच्यानंतर आपण पुढचा ब्लॉग सुरू करूया.
ओके सो पण 7 व्हिडिओ क्लिप्स पाहिजे होते. पहिली क्लिप जी आपण पाहिली ज्यामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्यांनी जे संभाषण केलं थोडंसं एनर्जेटिक होतं, ऊर्जा देणार होतं. त्याच्यानंतर आपण दुसरी क्लिप पाहिली शिवगर्जना. शिवगर्जना कधी ऐकली तर आपला ऊर भरून येतो. शिवाजी महाराजांबद्दल ऐकल्यावर आत्मविश्वास ऊर्जा अजून वाढते. तर तिसऱ्या क्लिप मध्ये राजकोट किल्ल्यानंतर दुसऱ्या पुतळा पडणार त्याची बातमी होती. थोडंसं धक्कादायक होतं, वाईटही वाटतं. चौथ्या क्लिप मध्ये शिवाष्टक जेव्हा आपण ऐकलं ते सुदिंग वाटलं. आणि 5व्या क्लिप मध्ये श्रेया घोषालचा मधुर आवाज ऐकून जो शांत वाटलं. त्यानंतर सुदामेंचं जे कोपर खेळ असलेलं जो विनोद मुकुंद बघितला त्याच्यावर असं मन मोकळं झाल्यासारखं वाटलं. आणि त्याच्यानंतर जयशंकर यांनी विविध सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये तर्कबुद्धीने एवढ्या लोकांसमोर जे उत्तर दिलं त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच वाटलं असेल की ही व्यक्ती भारताचं जगासमोर प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. तर असं काहीसं तुम्हाला हे माझं एक म्हणून होतं अशा पद्धतीने तुम्हाला वाटलं असेल बरोबर. तर आपण 5 मिनिटांमध्ये वेगवेगळ्या भावनांना आपण स्पर्श केला फक्त 5 मिनिटांमध्ये. तर आता मी जे तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या या प्रवासाचा त्याच्यामध्ये आशय असणार आहे आणि त्या आशयाला धरूनच आपला पुढचा प्रवास असेल. तर विनंती करेल की तुम्ही एकदम पूर्ण लक्ष केंद्रित होऊन ऐकून घ्या. तर या ज्या भावना असतात तर या भावना आपल्या एखाद्या व्यक्ती प्रसंग आणि गोष्टीबद्दल आपलं मत तयार करायला मदत करतात. हे मत आपला विचार तयार करायला मदत करतात आणि हा विचार आपण जेव्हा कोणासमोर मांडतो तेव्हा होतो संवाद. संवाद आपण करतो आपल्या मनाशी आणि मनाच्या आजूबाजूला असलेल्या विश्वाशी. या विश्वात कोण कोण असतं बघा, आपले मित्र, मैत्रीण, पती, पत्नी, मुलं, आप्तेष्ट, सजीव प्राणी आणि निर्जीव गोष्टी त्यांच्याशी संवाद करतो. तर मग हा संवाद जेव्हा होतो त्या संवादातून आपल्या म्हणजे संवाद हा आपण जर सतत केला तर त्याच्यातून आपल्या स्मृती तयार होतात आणि आपला स्वभाव तयार होतो आणि स्वभावातून तयार होतं आपलं वर्तन आणि वर्तनातून तयार होते ती कृती. आता हे जे वर्तन आहे हे वर्तन काही जणांना आवडतं, काही जणांना नाही आवडत. काही जण त्याची स्तुती करतात तर काही जण त्याची टीका करतात. काही जण इतर वर्तन स्वीकारतात, काही धुडकावतात. काही वर्तन अशी असतात की ज्याच्यामुळे आप्तेष्ट आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहतात शेवटपर्यंत. पण काही वेळा असं होतं की आपल्याला अर्ध्या वाटेतून सोडून देतात. काही वर्तन ही देश सुद्धा घडवू शकतात आणि काही देश धुळीत सुद्धा मिळू शकतात. तर असा हा पूर्ण भावनांचा आणि त्याचा होणारा एक डॉमिनो इफेक्ट आहे. तर आपण लहानपणी एक स्वच्छ झाल्यासारखं आपले स्वभाव भावना असतात आणि त्या कालांतराने अशा बदलत जातात. साधारणतः आपण काय म्हणतो की हा शेवटी मनाचा खेळ आहे. पण हे मनामध्ये कुठून येतं आणि मनामध्येच का येतं आणि हे मन आपण जे म्हणतो ते सहज बोलण्यासाठीचा एक शब्द आहे. पण जर शास्त्रीय दृष्ट्या म्हणायला गेलं तर हे सगळं येतं मेंदूतून. तर ते कसं तर ते आपण तिथे आपण बघणार आहोत. तर प्रवासातलं पहिलं ठिकाण आपल्याला येणार आहे आपलं ते म्हणजे भावनांची फॅक्टरी. तर आपण पहिल्यांदा भावनांची फॅक्टरी बघूया. तर भावनांची फॅक्टरी ही प्रत्येकाकडे असते, प्रत्येकाच्या मेंदूमध्ये असते. त्याला म्हणतात लिम्बिक सिस्टीम. आता मेंदू शास्त्रातले जे काही शब्द आले ते हे ग्रीक शब्द आलेले आहेत. तर ह्या लिम्बिक सिस्टीम मध्ये
आपल्या सर्वांच्या भावना तयार होतात, त्याचं स्मृतीमध्ये सुद्धा रूपांतर होतं आणि त्याच्यातून बिहेवियर तयार होतात. आणि ह्या भावनांचं स्मृतीमध्ये रूपांतर होतं आणि याच्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे अॅमेग्डिला, जो आपल्या मेंदूच्या मध्यभागी असतो. अॅमेग्डिला, तर अॅमेग्डिला जसं म्हणलं हा ग्रीक शब्द आहे, याचा अर्थ आहे बदाम. तर हे बदामाच्या आकाराचा असल्यामुळे याला अॅमेग्डिला म्हणतात. तर अॅमेग्डिला हा मनुष्य प्राण्याच्या अस्तित्वापासून तो सतत आणि अविरत काम करणारा आणि तत्परतेने काम करणारा असा मेंदूचा भाग आहे. आपले जे पंचेंद्रिय आहे, कान, नाक, डोळे, जीभ आणि आपली त्वचा, तर या पंचेंद्रियांकडनं इन्फॉर्मेशन घेऊन, सिग्नल्स घेऊन किंवा त्यांच्या संवेदना घेऊन फाईट, फ्लाईट ऑफ फ्रीज याचा निर्णय तो घेतो. आणि आपले सगळे जे शरीरातले अवयव आहेत त्यांना तो कार्यक्षम करतो. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपल्याला सपोज हाताला शॉक बसला किंवा चटका बसला तर आपण हात पटकन मागे घेतो. आपल्या समोरून जर धावती गाडी येत असेल तर आपण पटकन उडी मारून बाजूला होतो, बरोबर. त्याच्यानंतर अशा काही अशी बरीच उदाहरणे, जसं फॉर एक्झाम्पल आपल्या अंगावर जर किडा पडला एखादा, किंवा आपण शांत बसलेलो आणि एखाद्या प्राण्याने आपल्याला स्पर्श केला तर आपण पटकन अंग झटकतो. तर हे सगळं जे होतं ते अॅमेग्डिलाच्या माहिती. अॅमेग्डिला बेसिकली काय करतो की पंचेंद्रियाकडनं आलेले सिग्नल्स हे ग्रंथींना ट्रान्सफर करून आपली बॉडी, आपल्या बॉडीमधले जे अवयव हे सगळे पटकन कार्यक्षम करतो आणि आपलं शरीर वाचवण्याच्या दृष्टिकोनातून जे काय होईल ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे असं का करतो अॅमेग्डिला आणि याचा भावनांशी संबंध काय. तर पंचेंद्रियांचा पहिला सिग्नल जो जातो तो अॅमेग्डिलाला जातो आणि आपल्या शरीराचं संरक्षण करणं हे त्याचं सर्वात महत्वाचं काम आहे. त्यामुळे अॅमेग्डिला सतत कार्यरत राहतो. तर आता याचा रेफरन्स, आता मी RBT केलं होतं त्यामध्ये सुद्धा रेफरन्स तुम्हाला सांगितलं असेल की मनुष्य प्राणी जेव्हा जंगलात राहत होता तर त्याच्यासमोर वेगवेगळी संकट असायची, कायम संकट असायचे. जो जंगलात राहतो त्याच्यासमोर कायम संकट असतात की प्राणी आला किंवा कुठला धोका आला. तर अशा वेळेस अॅमेग्डिला काय करतो तर आपल्या पंचेंद्रियातून येणारे संवेदना थ्रू तो आपल्या ग्रंथींना मेसेज पास करतो आणि मेंदू आणि मसल्स या दोघांमध्ये ऊर्जा तयार होऊन त्याच्यासाठी शुगर पास करतो. प्लस आपले हार्टबीट्स आणि आपलं ब्लड प्रेशर वाढून रक्ताभिसरण वाढवतो का तर आपल्या मसल्समध्ये पॉवर येण्यासाठी. आपले हात आणि पाय हे पॉवरफुल असतील तर आपण पंच मारू शकतो किंवा लात मारू शकतो किंवा पळून जाऊ शकतो आणि काही नाही जमलं तर फ्रीज होऊन जाऊ. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अॅमेग्डिला थ्रू होतात. तर आता त्याचं एक तुम्हाला मी एक सायंटिफिक कसा फ्लो होतो ते तुम्हाला दाखवतो. जेव्हा बॉडी स्ट्रेसमध्ये असते तर ह्या मेंदू आपला जो लिम्बिक सिस्टीम आहे त्यामध्ये हायपोथॅलेमस हा एक पार्ट आहे, हायपोथॅलेमस. तर हायपोथॅलेमस जो आहे हा आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स सिक्रेट करण्याची साठी जे सिग्नल्स द्यावे लागतात ते हायपोथॅलेमस कडून येतात. तर हायपोथॅलेमस कडनं हार्मोन्सचे सिग्नल पास ऑन होतात पिट्युटरी ग्लॅंड, ज्याला आपण पीयूष ग्रंथी म्हणतो, आणि पीयूष ग्रंथीकडून सिग्नल जातात किडनीला, किडनीमधल्या ॲड्रिनल ग्लॅंड्सला. तर हायपोथॅलेमस कडनं जो एक हार्मोन पास ऑन होतो तो आहे कॉर्टिकोट्रॉफिन. कॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन्स या हायपोथॅलेमस कडनं पिट्युटरी ग्लॅंडला जातात आणि तिथून ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन हे किडनीतल्या ॲड्रिनल ग्लॅंड्सला जातात आणि ॲड्रिनल ग्लॅंड्स त्याच्यातून तयार करतात कॉर्टिसोल्स आणि ॲड्रेनलाइन. हे दोन हार्मोन्स ब्लड व्हेसल्समध्ये जातात आणि संपूर्ण सिग्नल्स महत्वाचे जेवढे अवयव आहेत त्यांना जातात.
त्यात फर्स्ट होतं की लिव्हर्स मध्ये जे ग्लायकोजन असतं त्याच्यातून ग्लुकोज तयार होतो. त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, कारण मेंदू हा आपण जे काही खातो त्याच्यातले 70% ग्लुकोज कन्झ्युम करतो. मेंदूला खूप एनर्जी लागते, कारण तो सतत कार्यरत राहणारा एक भाग आहे. आपण जेव्हा झोपेत असतो तेव्हा सुद्धा मेंदू खूप कार्यरत असतो. तर ग्लुकोज सप्लाय करण्यासाठी त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की ब्लड प्रेशर वाढवतो, ब्लड सर्क्युलेशन आणि हार्टबीट्स वाढतात, त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं मसल्स मधला. आपल्याला फास्ट ब्रिथिंग सुद्धा अनुभवायला मिळतं, कारण ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असते. आपल्याला स्वेटिंग येते या सगळ्या प्रोसेसमुळे. तुम्ही अजून एक ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा आपल्यावर संकट आलं असेल किंवा आपल्याला वाटत असेल तर आपल्या डोळ्याची भुगवण मोठी होते, स्पष्ट दिसण्यासाठी. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतर ज्या आपल्या काही बॉडीच्या ज्या काही कार्य आहेत ते सेकंडरी एलिमेंटला जातात, ज्याच्यामध्ये आपली डायजेशन सिस्टीम असेल, आपल्या नैसर्गिक विधी असतील किंवा झोप. आपल्यावर संकट आल्यावर आपण खायचा विचार करू की आपल्याला प्रोटेक्ट करण्याचा विचार करू. तर हाच एक सिक्वेन्स लक्षात घेऊन बाकीच्या सिस्टीम स्लो होतात, जसं डायजेशन सिस्टीम स्लो होते. तर या सगळ्या गोष्टी काही सेकंदात घडतात. तर हे अॅमिग्डालाचं प्रायमरी काम आहे. पण आता हे केव्हा होत होतं आणि हे आताही होतं. पण आपण जेव्हा जंगलात राहत होतो तेव्हा हे होणं स्वाभाविक आहे. पण आता आपण जंगलात राहतोय का? नाही. पण तरी सुद्धा अॅमिग्डाला हा कार्यरत आहे. तर त्याचं कारण काय, म्हणजे त्याचे काही उदाहरणं तुम्हाला देतो. जसं पण जॉब इंटरव्ह्यूला गेलो तर धडधड होते, किंवा परीक्षेला बसलो, अभ्यास झाला नसेल तेव्हा आपल्याला भीती वाटते, किंवा एखादी व्यक्ती जिचं बिहेवियर आपल्याला अजिबात आवडत नाही, मग ती घरातली असेल नाही तर ऑफिसमधली असेल, तिच्याशी संवाद झाला की ती व्यक्ती आली की आपल्याला अनकम्फर्टेबल होतं. तर या केसमध्येही अॅमिग्डाला, म्हणजे आपण जंगलात राहत नाहीये तरी सुद्धा अॅमिग्डाला कार्यरत होतं. तर का होत आहे? तर याच्या पाठीमागचं कारण आहे आपलं इमोशनल कंडिशनिंग. तर इमोशनल कंडिशनिंग म्हणजे काय असतं की एखादी परिस्थिती किंवा एखादं कुठलं आपल्याकडे सिच्युएशन आली असेल तर त्याचा आपला पास्ट एक्सपिरियन्स कसा आहे, जर तो चांगला असेल किंवा त्या परिस्थितीचं निश्चित परिणाम काय असेल हे जर आपल्याला माहिती असेल तर हा अॅमिग्डाला हा निवांत असतो. पण त्या परिस्थितीबद्दल आपला जुना अनुभव वाईट असेल तर त्याला वाटतं आपली बॉडी सेफ नाही, आय शुड ऍक्ट, अँड दॅट्स वाय ही स्टार्ट्स रनिंग दिस होल सिस्टीम. त्यामुळे आपल्याला एखादी न आवडणारी गोष्ट, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला भीती तयार झालेली आहे, ती समोर आली, त्याचा अनुभव जरी समोर आला तरी आपल्याला धडधड होणं, स्वेटिंग होणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. तर आपण आता प्रवासातल्या पुढच्या टप्प्यात जाऊन हे भावना कशा तयार होतात, त्यांना स्वरूप कसं येतं याच्याबद्दल जाणून घेऊ. आणि आता या प्रवासामध्ये आपल्यासोबत गाईड असणार आहे मानसशास्त्र. तर आपण तर भावना तयार ज्या होतात याच्यामध्ये जसं म्हटलं की आपल्या इमोशनल कंडिशन काय आहे, किंवा आपल्या ज्या फिलिंग्स आहेत किंवा फिअर कंडिशनिंग काय आहे त्याच्यानुसार भावना आपल्या बदलतात, किंवा भावनांबद्दल आपला जो रिस्पॉन्स असतो तो बदलतो. जसं मी माझी काही उदाहरणं दिली आहे. जस्ट इमॅजिन की आपल्या घरी ऑलरेडी पाळीव प्राणी असेल, बरेच वर्ष असेल, त्यानं जर आपल्याला टच केलं तर आपल्याला भीती वाटेल का? नाही. किंवा आपल्या एखादा आवडतं मित्र मैत्रीण असेल, त्यांनी जर आपल्याला उपहासात्मक बोललं तर आपल्याला तसं वाईट वाटेल का? उलट आपण त्याच्यावर अजून हर्षा पिकवतो. किंवा एखाद्या परीक्षेचा आपण व्यवस्थित अभ्यास केला असेल किंवा प्रश्नपत्रिकांचा सराव केला असेल तर आपल्याला परीक्षा आवडत जात नाही, त्याची भीती येत नाही. तर मग आता ह्या इमोशन्स जे आहेत त्या कशा तयार होतात, तर याचे बरेच अप्रोचेस म्हणा किंवा थिअरीज आहेत. तर त्यातल्या काही ज्या महत्वाच्या आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. तर इव्हान पावलोव
एक रशियन फिजिशियन आहे. ही वॉज अ फिजिशियन बट ऍक्सिडेंटल सायकोलॉजिस्ट. म्हणजे त्यांच्या ध्यानीमध्ये कधी असं नव्हतं की आपण सायकोलॉजीमध्ये काही कॉन्ट्रीब्युशन करू, पण ते डायजेस्टिव्ह सिस्टीमचा रिसर्च करत होते. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचा रिसर्च करण्यासाठी त्यांना सलायवा कलेक्ट करायची होती. तर त्यांनी एक त्यांच्या डॉगला बांधून ठेवलेलं होतं. त्याच्या डॉगच्या तोंडामध्ये एक नळी घालून ठेवलेली होती. ती सलायवा त्याच्यातून कलेक्ट करतात. तर झालं असं की त्यांनी पहिल्यांदा डॉगला फूड द्यायचे. फूड दिलं की डॉगच्या तोंडातून सलायवा यायची. फूड द्यायचे, सलायवा यायची, फूड द्यायचे, सलायवा यायची, असं रिकरिंग चालू होतं. आणि नंतर गमतीशीर भाग असा झाला की त्यांनी बेल वाजवली आणि त्याच्याबरोबर फूड दिलं. त्याच्याबरोबर फूड दिलं, मग त्याला सलायवा आली. मग बेल फूड या कॉम्बिनेशन असं रिकरिंग चालू राहिलं. असं बरेच वेळ चालू राहिलं. आणि एकदा त्यांनी असं एक्सपिरियन्स केलं, त्यांनी बेल वाजवली आणि त्या डॉगच्या तोंडातून सलायवा आली. म्हणजे काय, फूड नव्हतं समोर, पण बेल वाजल्यावर फूड मिळणार हे त्याच्या डोक्यामध्ये एक असोसिएशन सुरू झालं. तर कुठलीही भावना तयार होण्यासाठी त्याला एक प्रोत्साहन लागतं. त्याला आपण स्टिम्युलस म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हा फॅन आहे. या फॅनला मी जोपर्यंत लाईट चालू करत नाही, जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी मिळत नाही, तोपर्यंत तो स्तब्धच राहणार आहे. इलेक्ट्रिसिटी मिळाल्यावर ऊर्जा सुरू होणार आहे. किंवा एखादी गोष्ट गोड लागण्यासाठी त्याच्यासाठी स्टिम्युलस असेल शुगर. तसं भावनांना तयार होण्यासाठी, स्वरूप येण्यासाठी जे स्टिम्युलस लागतं, दॅट कॅन बी इन एनी फॉर्म. तर या उदाहरणामध्ये ती बेल होती. तसं आपल्या आयुष्यात सुद्धा असे वेगवेगळे स्टिम्युलस येतात आणि त्या स्टिम्युलसच्या बेसिसवर आपल्या भावना शेप घ्यायला सुरू होतात. म्हणजे एक्झाम्पल झालं तर, इथे काही एक्झाम्पल्स दिले, पण आता तुम्ही नवीन मोबाईल घेतला तर त्याला तुम्ही रिंगटोन सेट करा. हे रिंगटोन वाजली, तुम्ही मोबाईल घेतला. असं बरेच वेळा होतं. पण तुम्ही कुठे फिरायला गेला आणि तशीच रिंगटोन वाजली तर पहिल्यांदा लक्षात जातं, अरे माझा फोन आला असं. तसं असतं का? तुमच्यासारखी रिंगटोन बऱ्याच जणांची असू शकते. किंवा तुम्ही फिरायला चाललेल्या एका रेस्टॉरंटच्या जवळने गेला, मस्त मिसळचा वास येत असेल, असे काही तुम्हाला आवडणार, किंवा पिझ्झाचा वास येत असेल, तर भूक लागायला सुरू होते. आवडत्या पदार्थाचं जे असोसिएशन आहे, स्टिम्युलस आहे, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये त्या गोष्टी सुरुवात होतात. तशा अजून काही आहेत. म्हणजे तुम्ही सुद्धा सांगू शकाल की तुमचा अनुभव असेल. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणत होतो की कुठल्या कुत्र्यानं सपोज लहानपणी तुमचा पाठलाग केला असेल किंवा चावलं असेल, तर अशा वेळेस ते इव्हन आता या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो कुत्र्यांचं भरपूर काही चाललेलं, त्या ह्याच्यामध्ये तुमच्या पाठीवर कुत्रा लागलाय. अशा वेळेस कुत्रा जर हा प्राणी तुम्ही कधी बघितला किंवा त्या रंगाचा कुत्रा बघितला तर तुम्हाला भीती वाटणं साहजिकच आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं की तो जो एक स्टिम्युलस तयार झाला आणि त्याचं इम्प्रेशन एवढं तयार झालं की मेमरीमध्ये कन्व्हर्ट झालं. आणि हे काय काय गोष्टी ज्या रिकरिंग होणाऱ्या असतील तर आपण म्हणतो जसा पाठ केला तर कायम लक्षात राहतो. तसंच आपल्याला भावना संदर्भाचा कुठलाही एक्सपिरियन्स सारखा येत गेला की आपण सारखा तो अनुभवला की त्याचं मेमरीमध्ये रूपांतर होतं. तर हे मेमरीमध्ये रूपांतर कसं होतं म्हटलं थोडंसं एक पाठीमागे जाऊया. तर आपल्या मेंदूच्या लिंबिक सिस्टीम मध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक पार्ट आहे. आता हिप्पोकॅम्पस म्हणजे समुद्री घोडा हा ग्रीक शब्द आहे. तर याचा जर शेप जर बघितला साधारणतः समुद्री घोड्यासारखा आहे, त्याच्यामुळे त्याला हिप्पोकॅम्पस म्हणतात. तर पुढे मेमरी कशी तयार होतात हे सांगण्याच्या आधी तुमच्यापैकी कुणी अवतार मूवी बघितलाय? अवतार मूवी आला होता. तर त्या अवतार मूवीमध्ये तुम्ही बघितलं असेल प्रत्येकाला एक साधारणतः एक शेंडी होती आणि ते त्या अॅनिमलच्या शेंडीला लावत होते किंवा त्यांचे एक झाड होतं मोठं त्यांचं. त्या झाडाच्या इथे तेव्हा ते मेडिटेशन करण्यासाठी जायचे. तर तिथे ते आपली जी शेंडी होती त्या झाडाच्या पारंबीला लावायची. तर त्याचं जे तुम्ही एकदम एंडचे पॉइंट बघितले असतील ना, तर ते साधारणतः आपल्या ज्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात तर त्याचे कसे थ्रेड्स असतात, त्याच्यात सुद्धा जे थ्रेड्स दाखवले ते साधारणतः त्या डिझाईन कडून घेतलेले. तर इमॅजिन करा की पतंगाचे शेप्स थ्रेड्स हे असे थ्रेड्स असतात न्यूरॉन्स. तर याच्यामध्ये
त्याला म्हणजे टेक्निकल शब्द आहे प्री सिनॅप्टिक पोस्ट सिनॅप्टिक. म्हणजे आपल्याला जेव्हा मेमरी एखादी आपण एक्सपिरियन्स करतो ही शॉर्ट टर्म मेमरीमध्ये येते, त्याला प्री सिनॅप्टिक असं म्हणतात. पण त्याचं जसं म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स सारखा सारखा घेतला किंवा तुम्हाला सारखा सारखा आला तर ती लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्व्हर्ट होते. मग त्याच्यामध्ये हे तुम्हाला म्हटलं असोसिएशन असतील, आपली आवड निवड किंवा आपल्याला आवडणारी गोष्ट, तर ती त्याच्याबरोबर ती रजिस्टर होते आणि ती लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट होते. त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही रेफरन्स आला की मेमरी मधनं रिकॉल होते, कॉर्टेक्स मधनं रिकॉल होतं आणि मग अॅमिग्डाला जो रेफरन्स मिळतो की पास्ट मेमरी याच्याबद्दलची चांगली आहे का वाईट आहे त्याच्यानुसार तो काम करायला सुरुवात करतो, ट्रिगर होतं. तर असं मेमरी हा जो प्रकार आहे हा बेसिकली आपल्या रिकरिंग ज्या ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्याने तयार होते. आता जसं आपण असोसिएशन बघितलं तर तसं अजून एक फॉर्म आहे की ज्याच्यामुळे आपल्या भावना आणि बिहेवियर तयार होतात. तर त्या कुठल्या, तर ह्या सोशल लर्निंग थ्रू होतात. म्हणजे माणूस हा मुळातच माकडापासून तयार झालेला माणूस. आपण सुधारित आवृत्ती आहोत. आपण काय करतो, कुठलीही गोष्ट आपल्या समोर जे किंवा आजूबाजूला घडते तर ती इमिटेट करायला बघतो, तीच परत आपण रिपीट करायला बघतो. ती आपल्याला चांगली वाटली तर आपण ती परत रिपीट करायला बघतो आणि त्याच्यातून कृती सुद्धा करतो. तर अल्बर्ट बंडुरा हे युएसचे सायकोलॉजिस्ट आहेत, तर त्यांनी ही थिअरी आणली. तर त्यांनी डॉलचा प्रयोग केला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी 72 मुलांना 3 सेक्शन्स मध्ये डिवाइड केलं. आता हे जे मी तुम्हाला सांगतो हे दिस इज ऑल सायंटिफिक, दिस इज ऑल ड्रिव्हन बाय ऍक्च्युअल सर्वे, ऍक्च्युअल सायंटिफिक जो त्यांनी प्रयोग केलेला आहे त्याच्यातून हे आलेलं आहे. तर त्यांनी काय केलं की 72 जे स्टुडंट्स होते 3 ते 6 वर्षात होते, तर त्यांचे 3 ग्रुप केले. एका ग्रुपला त्यांनी मेल आणि फिमेल अशी मोठी डॉल दिली. त्याला बोबो डॉल असतं, त्याचा एक सायंटिफिक त्याचा एक त्याचं टायटल आहे बोबो डॉल. एक फिमेल आणि मेल डॉल त्यांनी एका ग्रुपला दिली, दुसऱ्या ग्रुपला एक मेल फिमेल डॉल दिली, तिसऱ्या ग्रुपवर त्यांनी काय प्रयोग नाही केला, तो असाच न्यूट्रल होता. तर पहिला जो ग्रुप होता ना तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांचे जे टीचर होते ते ऍडल्ट त्यांनी जे ठेवले होते तर त्यांनी त्या डॉलला लाथा मारणं किंवा मारणं, हॅमर न मारणं, जे मिळेल त्याच्याने मारणं, त्याला अपशब्द वापरणं, रागारागाने बोलणं, असं त्या डॉल बरोबर केलं होतं. दुसरा जो ग्रुप होता त्यांनी काय जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पण काही जण त्याच्याकडे जस्ट बघायचे द्यायचे, पण त्याच्यावर त्यांनी कुठला असं अशा प्रकारचे प्रयोग नाही केले. आणि तिसरं असं म्हटलं न्यूट्रल होतं. तर हा प्रयोग केल्यानंतर त्यांनी दुसरा एक स्टेप प्रयोग केला. त्यांना एका रूममध्ये खेळण्यांच्या रूममध्ये घेऊन गेलो, म्हणजे याच्यात साधारण ते 15-20 मिनिटात बोलला बरोबर त्या एन्व्हायरमेंटमध्ये. तर तिथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होती आणि त्यांनी असं ऑब्झर्व केली की पहिला जो ग्रुप होता ज्याच्यामध्ये ते जे ऍडल्ट होते त्यांनी लाथा मुक्या मारल्या, त्याच्याशी त्या डॉलला अब्यूज केलं फिजिकली आणि वर्ड. तर त्यातले जे स्टुडंट्स होते ना त्यांनी गन, प्लास्टिकच्या सगळ्या होत्या खेळणी, गन किंवा अशा ज्या घातक ज्या असतील ना खेळणी ती उचलणं. म्हणजे याचा म्हणजे ते अग्रेशन जे होतं ते त्यांच्यात पास ऑन झालं, त्यांच्या बिलीफ सिस्टीम मध्ये, थॉट्स मध्ये ते पास ऑन झालं आणि त्या बेसिसवर त्यांनी टॉईज उचलले. दुसऱ्या ग्रुपने नॉर्मल आपली जी खेळणी असतील ती उचलली, तिसरा ग्रुप त्यांच्या बिहेवियरनुसार ते डेव्हलप केली. तर याच्यातून सोशल लर्निंग थिअरी जन्माला आली आणि त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांसमोर काय आजूबाजूला गोष्टी घडतात त्याच्यानुसार मुलांची जडणघडण होते. हे आपण खूप असं आपण ब्लँकेटली बोलतो, पण ह्याचा ऍक्च्युअली सायंटिफिक झालेलं आहे. तर हे होतं. आता जर अजून एक्झाम्पल बघायचं तर इंस्टाग्राम आणि फेसबुक किंवा आपल्या युट्यूबवर इतके रील्स तयार होतात, एक ट्रेंड तयार होतो, फॅशनचा ट्रेंड तयार होतो, मग लोक काय करतात तो ट्रेंड फॉलो करतात. सो इट्स अ सोशल बिहेवियर आस्पेक्ट विच इज बीन ऑब्झर्व, then it is followed, then it is applied, and it is again applied. म्हणजे रिकरंट ऍक्टिव्हिटी आहे.
ती स्वतःहून अनुभवली. तसंच आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या कल्चरची माणसं असतात. मग ऑब्झर्वेशन असतं, कोणी मुस्लिम असेल, बेंगॉली असेल, कुठल्या वेगळ्या स्टेटमधला असेल, त्यांचे वेगवेगळे सण साजरे होतात. सण साजरे करण्याची पद्धत आणि ग्रीट करण्याची पद्धत वेगळी असते. ती मुलं ऑब्झर्व करतात, त्याच्यातून शिकतात, आपल्याबरोबर सुद्धा शेअर करतात. ती एक लर्निंग आहे. किंवा आपण बरेच जण आपल्यातले ऑफिसमध्ये काम केलेले आहे, तर आपण एका कंपनीमध्ये जॉब करतो, मग दुसऱ्या कंपनीमध्ये जातो, तिसऱ्या कंपनीमध्ये जातो. पण आपण जेव्हा एका कंपनीमध्ये येतो तेव्हा तिथली काही सिस्टीम असतील, तिथली काही प्रोफेशनलिझम मॅनर्स असतील, तिथला मॅनेजर आपल्याला कसं हँडल करतो, त्याच्यानुसार आपलं बिहेवियर पॅटर्न आपण ठरवतो आणि त्याच्यानुसार आपण वागतो. पण दुसऱ्या कंपनीमध्ये गेल्यावर तो आपल्याला ब्रेक करावा लागतो. यू ट्राय टू ऍडजस्ट विथ द न्यू बिहेवियर पॅटर्न, न्यू पॉलिसीज अँड प्रोफेशनल एन्व्हायरमेंट. तसंच मी कॉम्युनिकेशन म्हटले की आपण घरामध्ये आई वडील कशा पद्धतीने वागतात, कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, कुठल्या अप्रोचनं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, ते मुलं ऑब्झर्व करतात आणि त्याच्यानुसार ते तोच अप्रोच तो आपल्यावर सुद्धा वापरतात. आता हे झालं आई वडिलांचं. पण आत्ताच्या सिच्युएशन मध्ये आई वडिलां व्यतिरिक्त भरपूर जास्त स्टिम्युलस आहे. मीडिया आहे, मोबाईल आहे, एन्व्हायरमेंट आहे, येता जातानाचा प्रवास आहे. तर त्याच्यामध्येही जे सोशल एक एन्व्हायरमेंट आहे त्याच्यातून मुलं काही ना काहीतरी कॅप्चर करतात किंवा आपणही कॅप्चर करतो. पण जरी आता 40s, 50s किंवा 60s मध्ये असेल तरी एखादी गोष्ट आपल्या मनाला आवडली, म्हणजे एमएगडीलाचा अजून एक भाग आहे जो रिसर्चमध्ये आलेला आहे की एमएगडीलाचा साधारणतः आधीचा जो रिसर्च होता की जेव्हा आपल्या समोर संकट येतं तेव्हाच तो ऍक्टिव्हेट होतो असं होतं. पण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी जर समोर आल्या ना तर तेव्हा सुद्धा एमएगडीला ऍक्टिव्ह असतो. हे आपण डान्स करतो, म्हणजे अगदी आता हे चालूचं दांडियाचं, तर आपण आता आपण ज्या बॉडी फिजिकल कंडिशन मध्ये आहोत याच्यात आपण डान्स करायला गेलो तर जमणार आहे का नाही. एक एनर्जी येते, मसल्स आर स्ट्रेंथन, ते एनर्जी फ्लो होते, हार्टबीट्स वाढतात, आपले रक्तभिसरण वाढतात, तिथून त्या एनर्जीतून आपण डान्स करायला लागतो. तर असंच आपल्यालाही कुठल्या ना कुठल्या एक पॉइंटला फेजमध्ये जर कुठली गोष्ट आवडली तर आपण ती फॉलो करतो. तर त्याच्यातून तयार होतात भावना आणि त्या भावनांना वेगळे शेप देतात. आता त्याची एक डेव्हलपमेंट अँगलची वेगळी थिअरी आहे. पण लहानपणापासून ते मुळेपर्यंत आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात आणि त्याच्यानुसार आपल्या भावना इव्हॉल्व्ह होतात, त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होतं. तर दिस इज हाऊ वन ऑफ द थिअरी विच हेल्प्स टू अंडरस्टँड की भावना कशा तयार होतात. आता पुढचं जे आहे ते सांगण्याच्या आधी 1-2 मिनिटं घ्या आणि जस्ट रीड थ्रू दिस. हे मी आजचा जो मटा होता ऑनलाईन त्याच्यावरनं त्याच्यातल्या की न्यूज होत्या समोर पहिल्या पेजवर आलेल्या न्यूज तुम्हाला तिकडनं वाचता येत असेल ना. मी झूम करतो. दिसते झालं तर सांगा मला. आता ते 11 न्यूज आहेत टोटल. तर 11 न्यूज पैकी मला कुठली न्यूज क्लिक करायची वाटेल एकदम ऑनेस्टली सांगा. मला कुठली न्यूज एकही नाही वाटत. हे वाटेल सोयाबीन प्राइस तुम्हाला कुठली नाही उत्सुकता वाटली.
त्याला मी आजच्या मोहन जाधव आणि त्याचं बद्दल वाचलं होतं मठामध्येच. ते इथं नाही. ते पण आत्ताच्या इथे आहेत समोर. नाही कुठली कॉलेज वाचता येत नाहीये. पहिली न्यूज आहे, काँग्रेसपासून सावध राहा. पोहरादेवी येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात. जे सेकंड आहे बालिकेवर अत्याचार असेल वाचलेली सकाळी, त्याच्याबद्दल आय विल बी कन्सर्न. You will feel concerned, right? And would you like to read it in detail to understand what really happened? As a curiosity. ते बाकीच्या ज्या आहेत ना राजकीय, मला एक कठीण सांगलं दिसत नाही की मी वाचलेली नोट मी ओळखू शकलो. Okay. मोदींनी ह्यांच्यावर टीका केली ते सगळ्या गोष्टी नेहमीच्याच आहे. म्हणजे ते फक्त हेडिंग वाचलं तरी बस होतो. पण ही किंवा ह्या गोष्टी त्याच्या डीप मध्ये जाऊन वाचूशी वाटतात. आता ह्या मुलीचं काय झालं ना महिला राग येतो म्हणजे असं महिलांना. तुम्हाला काय वाटतं? नाही, शेवटची जी न्यूज येणार रायगड अलिबागमध्ये कोणता शब्द येतो? अलिबागमध्ये नंतर अलिबाग खळबळ. अलिबाग खळबळ पर्यटक महिलेकडून फिरून 2 दिवस. तुम्हाला काँग्रेसपासून आपल्याला अलिबाग मध्ये तुम्हाला निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठेच वाचायची वाटते तुम्हाला. तर याच्यात जर तुम्ही एक कॉमन फॅक्टर ऑब्झर्व केलं तर शब्द, भावना या ज्या पद्धतीने इथं आलेल्या आहेत ना, अगेन एक गोष्ट वर्णन केलं की काहीतरी संकट आलेली गोष्ट आहे किंवा विचित्र गोष्ट आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट होते, त्याच्याबद्दल क्युरियोसिटी वाटते. आणि जसं तुम्हाला वाटलं की इतक्या निगेटिव्ह आहेत त्यांनी का वाचलं, म्हणजे काय या निगेटिव्ह कशावरून वाटलं तुम्हाला की त्याच्यात वापरलेले शब्द, त्याच्यातून येणारे तेच वाचतं आणि त्याच्यातून येणाऱ्या भावना. तर यातले 2 स्टिम्युलस तुम्हाला दिसतात. एक म्हणजे त्याच्यातले यूज केलेले शब्द, त्याच्यातून येणाऱ्या भावना. हे 2 स्टिम्युलस आहेत. त्याच्यावरून तुम्ही प्रत्येकाने डिसाईड केली की मला काय असं वाटतं किंवा क्युरियोसिटी आहे जाणून. तर पुढचा जो एक अप्रोच म्हणजे तो समजायला सोपा जावा म्हणून मी ह्या न्यूज तुम्हाला दाखवल्या तो आहे. तर अल्बर्ट एलिस अमेरिकन हे सायकोलॉजिस्ट आहेत. तर त्यांनी RMT म्हणजे रॅशनल थेरपी, तर याच्यामध्ये सेल्फ टॉक इम्पॅक्ट म्हणजे स्वतःच्या मनाशी केलेला संवाद. जर मी जो आशय तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता की आपल्या विचारांमधून विचार जेव्हा मांडतो तेव्हा संवाद होतो आणि संवादातून तयार होतात हे भावना. म्हणजे सतत आपण त्या जर बोलत राहिले तर तो सेल्फ टॉक असतो. म्हणजे आपण सतत ते संवाद साधले तर त्याच्यातनं आपल्या मेमरीज तयार होतात, आपले बिहेवियर तयार होतात. मग तो जेव्हा तो संवाद तुम्ही करत असतात स्वतःशी, म्हणजे इतरांशी सुद्धा करत असतात, पण स्वतःशी जेव्हा करत असतात तेव्हा आपण कुठल्या शब्दांची निवड करू, कुठले एक्सप्रेशन किंवा वाक्यप्रचार वापरतो किंवा आपण त्याच्यामध्ये कुठल्या इंटेन्सिटी जी भावना आपण वापरतो त्याच्यामध्ये त्याची इंटेन्सिटी काय असते आणि त्याला मिळणारे स्टिम्युलस जे आपण स्वतःहून एक त्याच्यामध्ये मी नक्कीच बिल्डिंगमध्ये जाईल थोडंसं की आपण जे स्टिम्युलस आहे ते स्वतःहून कुठले व्हॉलंटरली आपण कुठले स्टिम्युलस देतो. जसं काहींना वाटलं की ती अलिबागची न्यूज वाचावी आणि ती अलिबागची न्यूज वाचली त्यातला जो प्रकार झालेला आहे तो वाचून तुम्हाला पुन्हा अपसेट वाटतो. फील दिवसभरातली काही वेळ जोपर्यंत ही आवडती गोष्ट होती तोपर्यंत ती डोक्यात चालू राहील किंवा बाहेरून तुम्हाला फोर्सफुली मिळणारे जे स्टिम्युलस असतील न बघता येईल ती मारामारी चालली कुठेतरी ती झाली फोर्सफुल स्टिम्युलस. तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही डिस्टर्ब व्हाल. तर आपण जो सेल्फ टॉक करताना जे आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरतो आहे तर त्याच्यामुळे आपली बिलीफ सिस्टम तयार होते की एखादी गोष्ट काय आहे. जसं म्हटलं आपल्या त्याच्या भावना आहेत या आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल प्रसंगाबद्दल आणि एखाद्या गोष्टीबद्दल मत तयार करतो. तसं आपल्या स्वतःचं मत तयार करण्याचा
संपूर्ण ही जी प्रोसेस किंवा कंट्रोल जो आहे तो आपल्या हातात आहे. कसा की तुम्ही कुठल्या शब्दाने तो स्वतःशी मांडताय. जर उदाहरणार्थ ते खाली काही उदाहरणं दिलेली ज्याच्यामध्ये मी हे सर्व करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि असं जर करू शकलो नाही तर माझी काहीतरी चूक आहे. आपण स्वतःला दिलेली ह्या सूचना आहे. किंवा सपोज आज मी असं म्हटलं असतं की अचानक आले माझ्यावर हे प्रेझेंटेशन करायचं पण मी एकदम बेस्टच करणार तेव्हा मला एखाद्या जमणार नाही हे अचानक आले प्रयत्न करत मग शक्यता कमी दिसतो 2 दिवस फक्त असं जर मी म्हटलं असतं तर माझ्याकडनं काहीतरी बोलताना तर माझा कॉन्फिडन्स असेल किंवा हे बोलताना तुमच्याशी त्याच्यामध्ये फरक जाणवला असतो. किंवा असं आपण म्हणतो की खूप कॉमन स्टेटमेंट आहे की माझं जीवन खूप कठीण आहे आणि खूप निराशाजनक आहे. हे होतं की आपण आपल्या स्वतःला कुठल्या प्रकारचं खत देतोय त्याच्यावर आपल्या भावनांचं जे काही बाब होणार आहे की आपण कुठल्या प्रकारचे खत शब्दांचं खत त्यांना देतोय भावनांचं खत देतोय त्याच्यावर अवलंबून असणार आहे. तर हे काही असे काही स्टेटमेंट्स आहेत जे आपण कॉमनली करतो. सर राग चांगला नाही आणि तो मला आलाच नाही पाहिजे मी नेहमी शांत राहायला पाहिजे. अशा वेळेस काय होतं राग आला तर मग आपल्याला गिल्ट फील होतं बरोबर. आपण अस्वस्थ होतो किंवा आता ही परिस्थिती हताश आहे आणि काही सुधारणार नाही तसं ना गिव्हअप सबमिशन ही फिलिंग जे आपण स्वतःमध्येच तयार करतो. स्वतःमध्येच आपण सबमिशन किंवा गिव्हअपची फिलिंग तयार केली. सबमिशन हा चांगला असतो. गिव्हअपची फिलिंग जर तयार केली तर त्यातनं बाहेर पडायला आपल्याला त्रासच होणार आहे. किंवा अजून एक जे जर मला ही व्यक्ती आवडत नसेल तर ती इतरांनाही असेच वाटत पाहिजे की ती त्यांनाही आवडली नाही पाहिजे किंवा मी जे नियम पाळतो ते दुसऱ्यांनी पाळलेच पाहिजे. तर हे आहेत तर्कहीन वाक्य. हे आपण अनुभवतो आपल्या आजूबाजूला असणारे व्यक्ती स्वतःबरोबर आपण जेव्हा संवाद करतो. आता मी जेव्हा हे सेल्फ टॉक जरी म्हणत असेल तरी जसं म्हणजे की आपण विचार मांडतो त्याच्यातून संवाद होतो. त्या संवादातून बाकी जण आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याही भावना तयार होत असतात. सपोज एखादी व्यक्ती तुमच्यावरती रागराग करत असेल या ऑफिसमध्ये असेल कलिग्स असतील किंवा मॅनेजर असेल ते तुमचं ह्युमिलेशन करत असतील सतत अशा वेळेस ती व्यक्ती समोर आली की आपल्याला आणि एक अनकम्फर्टेबल फील येतं. मग हॅपन की त्यानं जी आपल्याला त्याचा आपल्या बद्दलचा जो समज आहे तो आपल्याला पास ऑन केला तो त्यांना कन्वे केला त्याच्यातनं आपण आपली भावना तयार केली. तर ह्या ज्या अशा इररॅशनल किंवा तर्कहीन वाक्य जे असतात याच्यातून सुद्धा भावना तयार होतात. तर आता तुम्हाला असं वाटेल की आता या भावना तयार होतात असं म्हणतो की जर ह्या निगेटिव्ह असतील तर त्या वेगवेगळ्याकडे जातात जर त्या असतील तर नाही झालं. मग ह्याच्यातनं बाहेर कसं करायचं आहे थोडं हे होऊ नये म्हणून काय करता येईल तर आपण याच थिअरीजला थोडस ही जी आरबीटी थिअरी आहे त्याला थोडस अजून पुढे बघूया. तर आरबीटी थिअरीमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण बाकीच्या स्पेक्ट्रम ऑफ लोकांपेक्षा भावना तयार होतात तेही मिळतो. पण आपल्याला सपोज एखादी भावना अनकम्फर्टेबल होत असेल तर ती भावना कुठून तयार झालेली आहे ती सिच्युएशन तो इव्हेंट आहे तो पुन्हा एकदा तुम्ही रन पास जे काय करा हे मला कशामुळे होतो त्रास हे असं मला कशामुळे वाटतंय तो एक डिटेलमध्ये त्याचा तुम्ही पुनर्विचार तो मांडा आणि त्याच्यात मध्ये की माझ्या कुठल्या अशा बिलीफ सिस्टम्स आहेत जे मी आता ह्याच्यावर आलोय रेमेडिएशनवर आलोय. पण साधारणतः जो फ्लो जसं मगाशी म्हटलं की आपल्या ज्या इव्हेंट होतात आणि आपल्या बिलीफ सिस्टीम जे असतात हे आपण जसं अशा पद्धतीनं जर बोलत असेल निगेटिव्ह पद्धतीने तर त्याचा बघण्याकरता दृष्टिकोन आपल्या निगेटिव्ह होते आणि त्याच्यामुळे जे इमोशनल कॉन्सिक्वेन्सेस तयार होतात ते आपल्याला भोगावे लागतात समोरचा भोगत नाही. कारण आपला बिलीफ सिस्टीम आहे हे चांगलं का वाईट आहे त्याला मध्ये गिव्हअप करायचं का नाही करायचं
हा आपला बिलीफ सिस्टम. पण त्याच्यामधनं जे इमोशनल कॉन्सिक्वेन्सेस होतात त्याचा परिणाम कोणावर होतो? समोरच्यावर नाही, स्वतःवर होतो. मग त्यामुळेच आपल्या ज्या बिलीफ सिस्टीम्स आहेत त्या बिलीफ सिस्टीम आपलं इमोशन ड्राईव्ह करतात. सो यू हॅव टू ब्रेक इट अप. मग त्या ज्या बिलीफ सिस्टीम्स कुठल्या असतील त्या जर आपण लिहून काढल्या then you challenge those belief system, are these good or bad? आणि त्याचं एक रॅशनली त्याचं म्हणजे असं असतं ना की आपण जेव्हा आपल्याला काहीतरी होतंय म्हणून डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय करतात? काही प्रश्न विचारतात आणि ते जे प्रश्न विचारतात जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तुम्ही जर काउन्सिलिंग घेतलं असेल, मी घेतलेलं आहे काउन्सिलिंग, तर काउन्सिलिंग घेतलं असेल किंवा तुम्ही डॉक्टरकडे गेला असेल तर त्याच्यामध्ये ते प्रश्न विचारतात. ते प्रश्न मुद्देसूद असतात आणि त्या प्रश्न साधे आणि सरळ प्रश्न असतात आणि त्याची तुम्ही उत्तरं द्यायचं. त्यांनी विचारलेल्या 10 प्रश्नांमधनं ते आयडेंटिफाय करतात तुम्हाला हे होतं. तर तसंच तुमच्या कुठल्या बिलीफ सिस्टम्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. भरपूर गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, पण त्यातली एक एक निवडून जर आपल्या बिलीफ सिस्टीम मधल्या गोष्टी तुम्ही जर मांडल्या आणि त्याचं तुम्ही म्हणतो ना डेव्हिल्स ऍडवाइस म्हणतो की आपण कन्वर्ट आपण यू जस्ट डिबेट अगेन्स्ट युअर सेल्फ, तसं जर केलं मग तुमच्या नवीन रॅशनल बिलीफ तयार होतात. आणि एकदा तुमच्या रॅशनल बिलीफ त्या नवीन तयार झाल्या ती सिच्युएशन किंवा इव्हेंट परत तुमच्या समोर आला तर तुमच्या बिलीफ सिस्टीम ह्या रिवाइज असतील. दे विल बी मोर प्रोग्रेसिव्ह. सो युअर इमोशनल कॉन्सिक्वेन्सेस विल बी बेटर, राईट? तुम्हाला तेवढा त्रास नाही होणार. आणि हा जसं मगाशी आपण सेशन सुरू होण्याच्या आधी म्हणत होतो की हा प्रॅक्टिसचा भाग आहे. कारण जी गोष्ट बरेच महिने किंवा वर्ष बुडलेली असेल तर ती काढण्यासाठी वेळ लागतो. तर तो वेळ द्यायचा, तो पेशन्स ठेवावा लागेल. त्याच्यावर सतत काम केलं की एक पॉइंट असा येईल की आपले बिलीफ सिस्टीम या इव्हेंट बद्दल इतके स्ट्रॉंग झालेले असतील की आपल्याला इमोशनल कॉन्सिक्वेन्सेस जाणवणार नाही. आणि याच्या बाबतीत जर एक म्हणजे गमतीशीर एक म्हणतात ना अगदी सोप्या पद्धतीने जर आपल्याला समजून घ्यायचं झालं तर असं समजा की कृष्ण जर कंसाच्या समोर आला आणि कृष्ण एका भक्ताच्या समोर आला तर कंसाची रिॲक्शन काय असेल? मी सांगेन कंसाची रिॲक्शन काय असेल? शस्त्र त्याला भीती वाटेल, अजून त्याचा वाचवायचा नव्हते. भक्ताची रिॲक्शन काय असेल? तो जर कृष्ण समोर असतो आणि कृष्णाने जर भक्त समोर लीला दाखवल्या वेगवेगळ्या तर काय म्हणेल भक्त? त्याला त्रास होत असेल, कृष्णाचं जे काही लीला चालू असेल किंवा काय असेल त्याचा त्रास होत असेल तर काय असेल? त्याची भावनिक म्हणण्यापेक्षा त्याचा विचार करण्याची अप्रोच काय असेल? तो एक समजून घेईल की हा कृष्ण आहे, मी माझी परीक्षा घेतोय, तर या परीक्षेतनं बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्न करेन. तर एक आहे पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे दृष्टिकोन. एका दृष्टिकोन असतो प्रत्येकाचा. कंसाचा दृष्टिकोन असेल की मी याला मारेल किंवा मला याला भीती वाटते, आणि भक्ताचा असेल की माझी परीक्षा घेतोय तर मी ती व्यवस्थित पार पाडणार आणि ही जी लीला आहे ती त्या लीलेतून बाहेर पडणार. तर हाच आहे की हा पर्स्पेक्टिव्ह. तर आपण आपल्याकडे आलेला जो प्रॉब्लेम त्याला आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघतो त्याच्यानुसार आपल्या मनाची घालमेल भावना या आपल्याला होणारा त्रास होतोय. तर असा आहे आरएमपीचा आस्पेक्ट. आणि त्याच्यात जर आपण वर गेला थोडस आधीचा जो फर्स्ट अप्रोच जो आपण बघितला होता की असोसिएशन, तर चांगले असोसिएशन आले की आपल्या आजूबाजूला आपल्या संगत चांगली मिळाली, बरोबर, की त्याच्याकडे तो काहीतरी चांगला एक्सपर्ट असेल, त्याच्या गोष्टी आपण आत्मसात केल्या
आपली प्रगती झाली, उत्तम, दॅट वॉज अ व्हेरी गुड असोसिएशन. यू विल ऑलवेज रिकॉल दॅट पर्सन. जसं मी जेव्हा बाईक चालवतो, फर्स्ट गिअर टाकला की मला एक व्यक्ती नेहमी आठवते. मी सुरुवातीला जेव्हा बाईक चालवत होतो, सहकार नगरच्या, लक्ष्मीनगरच्या इथे मी पहिल्या म्हणजे जॉब घेतला होता, त्यांनी सांगितलं होतं बाईक घ्यायला पाहिजे. मी असं म्हटलं होतं मला बाईक घेते, कारण बाईक नेसेसिटी होती. बँकमध्ये जाऊन काही कामं करायची असतील तर बाईक घेणं महत्वाचं. पण फर्स्ट गिअरला माझी नेहमी गाडी जम्प व्हायची आणि थांबायची. तर तिथे लक्ष्मीनगरची जी एक तुम्हाला वसाहत आहे तिथे, त्यातला मुलं एक धावून आला. असं झालं की माझी बाईक बंद पडली. छोटासा ब्रिज आहे, गजानन महाराजांचा मठ आणि पंचमीकडे जाणारा जो रोड आहे, तर तिकडे थांबली. पाठीमागे टेम्पो हॉर्न वाजत होता. ते एक मुलगा तो तिथून धावत आला आणि त्याने मला सांगितलं, फर्स्ट गिअर टाकताना तू क्लच आहे ना हळूहळू सोड, हळूहळू सोड. तर मला 2 वेळा दाखवलं अँड दॅट हेल्प मी. माझी गाडी त्या दिवशी बंद नाही पडली. तर म्हणजे असं पॉझिटिव्ह असोसिएशन असतं. आय ऑलवेज थँक दॅट पर्सन की त्यानं मला फर्स्ट गिअर टाकायचं शिकवलं आणि त्याच्यामुळे मी बाईक व्यवस्थित चालवतो. जेव्हा बाईक फर्स्ट गिअरला कधी कधी आपण बंद पडली की आठवतं की असं करायला पाहिजे, हे शिकवलेलं आपले. पण असे निगेटिव्ह असोसिएशन सुद्धा असू शकतात व्यक्तींबद्दल, किंवा जसं कुत्र्याबद्दल भीती वाटत असेल, एखाद्या प्राण्याबद्दल भीती वाटत असेल, पण ते प्राणी किंवा ती व्यक्ती आपल्याला नेहमीच भेटणार आहे, टाळू शकत. घरातल्या व्यक्ती तर आपण टाळू शकत नाही. पण त्या कुठल्या अशा गोष्टी, कुठलं असं असोसिएशन आहे त्याच्यामुळे आपल्याला भीती वाटते, ते असोसिएशन जर तुम्ही आयडेंटिफाय केलं, त्याच्यावर काम केलं आणि त्या व्यक्तींबरोबर काम केलं, तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस नक्कीच सुधारायला मदत होईल. किंवा तुम्हाला कुत्र्याची भीती वाटत असेल, तुम्ही एखादं आणि कुत्रा आता तुमच्या सपोज मैत्रीण असेल, तुमची मैत्रीण असेल, आवडती मैत्रीण तुम्हाला रेग्युलर भेटायला असेल, पण त्यांनी त्यांच्या मुलाने कुत्रा पाळला, तुम्ही जाणं थांबवणार आहात. नेहमी तुम्ही थांबवाल की आता नको यायला, तुम्हाला घडलं हे नको. पण एक असं असेल की ठीक आहे मैत्रीण, तिथं तुम्ही हेल्प मिळेल, त्या डॉग बरोबर तुम्ही मैत्री साधली, तसं येऊ शकते. जे कुत्र्याबद्दलची भीती आहे ती घालू शकतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही जे असोसिएशन आहे ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर जर काम केलं, तर त्याच्याबद्दलची जी भीती आहे ते निगेटिव्ह अस्पेक्ट काढण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. म्हणजे काय करू शकता, तुम्ही अनेक डीलरला सांगू शकता तुला इथे काम करायची गरज नाही. आणि तिसरं जसं बिहेवियर, आता हा जो आस्पेक्ट आपण बघितला सोशल लर्निंग केलं, तर याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, काही नाही. तो सोशल आस्पेक्ट मध्ये जर आपण घरातलं उदाहरण घेतलं, तर जर पेरेंट्सने स्वतःहून ठरवलं की कुठलीही अशी डिबेटेड सिच्युएशन आहे, इदर वी विल ट्राय टू avoid it in front of it, or when we debate it assertively. तसं जर केलं तर मुलं त्याच्याकडनं जे काही शिकून घेणार आहे ते वेगळ्या अँगलने घेईल. तो सुद्धा डिबेटिव्ह सिच्युएशन सॉल्व्ह करताना ती मेथड वापरेल. तसंच सोशल मीडिया असेल किंवा इतर आस्पेक्ट असतील, तर आपण जर युसेज कमी ठेवला तर त्याच्याने आपल्याला फरक जाणवणार आहे. जर आपण त्या वाटेलाच गेलो नाही, काही काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे खूप आपल्याला इन्फ्लुएन्स होणार आहे आपल्याला जाणवलं, तर ते आपण टाळतो, त्याच्याने फरक पडतो. जसं डायबिटीज एखाद्याला झाला असेल तो शुगर बंद करतो. सो तो स्टिम्युलस आहे, ते असोसिएशन आहे किंवा तो जो फिअर फॅक्टर आहे तो जर आपण टाळला. तसं सोशल आस्पेक्ट मधल्या कुठल्या गोष्टी असतील, काही काही जण जर तुम्ही जर बघितलं तर चांगलं एन्व्हायरमेंट मिळण्यासाठी ते आहे ते घर विकतात, दुसऱ्या ठिकाणी जातात, किंवा आहे ते घर ठेवतात, दुसऱ्या ठिकाणी रेंटवर जातात. देर आर डिफरंट वेज यू कॅन ट्राय टू गेट आउट ऑफ दिस इव्हन निगेटिव्ह पार्ट ऑफ द सोशल लर्निंग. तर तुम्ही मुलांना किंवा स्वतःला कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या ट्रेनिंग्समध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकता की ज्याच्यामुळे सोशल आस्पेक्टमुळे जर कुठली निगेटिव्हिटी येत असेल तर ती अवॉइड करू शकता. तर हा एक आस्पेक्ट झाला. आणि ओव्हरऑल का आरईबीटी मध्ये सुद्धा एक ज्या काही गोष्टी आहेत, तर जर तुम्हाला कुठल्याही मानसिक कुठल्याही अशा निगेटिव्ह भावना जर तयार करायच्या नसतील, तर त्यामध्ये काही काही गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्याच लागतील. मी कराव्याच लागतील म्हणाला, ऍक्च्युली रॅशनल याच्यामध्ये असं मस्त यायला नको. पण का सांगतो की ह्याचं आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असतील
तर आपण प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह करू शकतो. काय होतं की एखाद्याचा प्रॉब्लेम सतत समोर राहिला की त्याचाही आपल्याला त्रास होतो. पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जर आपण स्किल्स तयार केल्या की आपल्याला सपोज आता मी जे आता सिनियर सिटीजन्स आहेत तर त्यांना एक असा प्रॉब्लेम आता जनरल आहे की ईमेल करणं, व्हॉट्सअप करणं, काही डॉक्युमेंट शेअर करणं याचा त्यांना होत नाही. त्यांना दे ट्राय टू गेट सीक हेल्प फ्रॉम किड्स और मे बी तुमचे फ्रेंड्स वगैरे असतात त्यांच्याकडनं घेतात. कधी कधी त्यांना मिळत नाही, म्हणजे फ्रस्ट्रेट होतात. मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे की तुम्ही हेल्प घ्या, शिकून घ्या, यू डेव्हलप दिस स्किल. हे मी सिनियर सिटीजन्स आपल्या जॉबमध्ये सपोज आपण काय कुठलं असं काही काम करत असेल ते आपल्याला जमत नसेल किंवा ते इफिशियंटली करायचं असेल तर तुम्ही स्किल्स डेव्हलप करा. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स या टेक्निकल झाल्या होत्या. तशाच माणसांशी संवाद साधतानाच्या सुद्धा ज्या काही कम्युनिकेशन स्किल्स असतात, जसं म्हटलं की शब्दांमुळे आपल्या बिलीफ सिस्टीम चेंज होतात, तसं आपण वापरलेल्या शब्दांमुळे आपल्याबद्दलचं बिलीफ सिस्टीम दुसऱ्यांकडे जे आहे ते बदलतं. जसं आपण म्हणतो की भांडण हे शब्दांमुळे नाही, त्याच्यात वापरलेल्या टोनमुळे होतं. तर त्याच्यामुळे तिथे असतं की असर्टिव्ह लँग्वेज जर तुम्ही वापरली की एखादा प्रॉब्लेम मांडताना जर तुम्ही अशा पद्धतीने मांडला की तो समोरच्याला तो ऑफेंडिंग नाही वाटला पाहिजे किंवा आपल्याला ऑफेंडिंग फील नाही झालं पाहिजे, तर असर्टिव्ह पद्धतीने मांडला तर इट विल बी इझी. तसंच सोशल स्किल, जसं बरेचसे लोक शाय असतात, म्हणजे तुम्हाला वाटतं की मी या ग्रुपमध्ये मिक्स व्हायला पर्टिक्युलर ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्येच नको जायला, मला आवडत नाही, कम्फर्टेबल. बट सी यू नीड टू डेव्हलप दोज स्किल्स. कारण आपण मनुष्य प्राणी आहोत, सामाजिक प्राणी आहोत. किती झालं तरी शेवटी माणसांमध्ये राहणारच आहोत. एक तरी व्यक्ती आपल्याला लागणारच आहे. कितीही लोकांनी ठरवलं की आजकाल जो एक येतो ना की लग्न न करण्याचा किंवा डिवोर्स करून एकटं राहण्याचा, हा किती झालं तरी टेम्पररी थॉट आहे की आय विल सर्व्हाइव्ह ऑन माय सेल्फ, बट आफ्टर सम टाइम यू नीड समवन. मग त्यावेळेस त्यावेळेस पत्नी नसेल किंवा दुसरं कोण म्हणजे किंवा तुमचं पार्टनर नसेल, लाईफ पार्टनर नसेल, बट यू ट्राय टू सीक दॅट कनेक्शन थ्रू फ्रेंड्स, थ्रू अदर ग्रुप्स. सो एंड ऑफ द डे यू हॅव टू सर्व्हाइव्ह विथ युअर कम्युनिटी. तर अशा प्रकारे तुम्ही सोशल स्किल्स सुद्धा डेव्हलप करू शकता, डिसिजन स्किल डेव्हलप करू शकता, हेल्दी लाईफस्टाईल. आता मी जसं म्हटलं की भावना या आपल्या असोसिएशन म्हणून की आपण काय शब्द वापरतो याच्यातून तयार होतात. पण सायंटिफिकली इट इज बीन प्रूव्ड की जर आपली लाईफस्टाईल चांगली नसेल, म्हणजे खाण्याच्या हॅबिट्स, झोपण्याच्या हॅबिट्स जर चांगल्या नसेल, जर तुम्ही मोबाईल जास्त वेळ बघत असाल रात्रीपर्यंत किंवा रात्री तुम्ही उशिरा झोपत असाल, दॅट कुड बी एनी रिझन. आय टेल यू इम्पॉर्टंट आहे. आपल्या लिम्बिक सिस्टीम मध्ये एक पिनियल ग्लँड, हे पिनियल ग्लँड जे आहे आपल्या बॉडीचे 24 आवर्सचं जे सायकल आहे ते मेंटेन करतो. आता जर तुम्ही त्याच्या विरोधात जाऊन 2-3 वाजेपर्यंत जर तुम्ही जागे राहिले तो तुम्हाला सूचित करेल की तुम्हाला असं एकदम बिझी फील होत आहे, झोपायचंय, अरे हाय कॉमेडी व्हिडिओ संपन्न सतत जर तुम्ही त्याला थांबलं, सतत काही महिन्याचं थांबलं तर तुम्हाला वाटतं अरे वा माझी कपॅसिटी वाढली. पण तुम्ही पिनियल ग्लँड आहे ना त्याची ऍक्टिव्हिटी हॉल्ट होते. त्याचा त्रास कुठे होतो? तुमच्या बॉडी डिटॉक्सिंगची जी प्रोसेस असते रात्रीची त्याच्यावर होतो. म्हणजे आपल्या दिवसभरातले जे काही टॉक्सिक्स क्लीन करायचे असतील लिव्हरने ते क्लीन होत नाही. आणि पर्यायानं काय होतं, आपण जेव्हा सकाळी उठतो आपल्याला एकदम असं बिझी वाटतं, काही करून चहा किंवा कॉफी झाली पाहिजे, त्याशिवाय दिवस काही सुरू होत नाही हे जे वाटतं. कारण आपल्या बॉडीचं मेकॅनिक्स इतकं अमेझिंग आहे की ते तुम्हाला प्रत्येक क्षणी सिग्नल देतं की आता मला काय पाहिजे, आता मला कशाची गरज आहे. तर ती तुम्ही फॉलो केली. ती जर फॉलो नाही केली इट विल स्टील सपोर्ट यू. दीज आर द बेस्ट फ्रेंड्स यू हॅव विथ यू. आणि ते बेस्ट फ्रेंड तुम्हाला हेल्प करतील. पण तुम्ही एका पॉईंट जर त्यांना ताणलं तर ते तुमची साथ सोडायला लागतं की हे नॉर्मल नाही. आणि टू टेल यू लाईक या गोष्टीतूनच
काही म्हणजे अशी 5 ते 10 वर्ष अशी गोष्ट तुमची सायकल तयार होत राहिली, मग या डिप्रेशन म्हणून किंवा abnormal कुठल्या बिहेवियर्स असतील, इव्हन कॅन्सर इज प्रूव्हन की इफ यू ट्राय टू हॉल्ट or interfere with your natural system for a long time, it can create possibility of cancer. Because तुमची immune systemच याच्यामध्ये हॉल्ट होते आणि immune system कधी तुमच्या अगेन्स्ट जाईल हे तुम्हाला कळत. सो दिस इज ऑल आय वॉन्टेड टू शेअर विथ यू. आणि अजून एक मला गोष्ट सांगायची होती. पहिल्या सेशन मध्ये मी सांगितलं होतं मी का जॉईन करतो OBS. तर त्याचा एक उद्देश एक सांगितलं होतं की मला माझ्या मुलासाठी वाचनाची आवड तयार करायची आणि मी हॉल्ट घेतला. माझं वाचन थांबलं तिकडे, हे वाचन आता सुरू आहे, पण मानसशास्त्राचाच आधार घेऊन, याच्या थिअरीचा एक आधार घेऊन मी माझा मुलगा अनय त्याच्यावरती मी वाचनाची आवड तयार करू शकलो. तर त्याचं एक मला अतिशय अमेझिंग थिअरी आहे आणि ही सगळीकडे वापरली जाते. स्कूल्स, कॉलेजेस, कंपनीज सगळीकडे ही थिअरी वापरली जाते. दिस इज प्रॅक्टिकली प्रूव्हन थिअरी. तर मी तुम्हाला एक म्हणजे आता बऱ्याचशा शाळांमध्ये तुम्ही बघितलं असेल, लहान मुलांना स्टार्स देतात. ते फील हॅपी, त्यांच्या हातावर स्टार मिळतो. किंवा त्यांचा तुम्ही स्कूलमध्ये जेव्हा पॅरेंट मिटिंग मध्ये जाता ना, पॅरेंटल मिटिंग, त्यांच्या समोर बघा एक चार्ट लावलेला असतो, त्यांचा फोटो असतो, त्याच्या खाली त्यांना किती स्माइलीज किंवा स्टार दिलेले आहेत. किंवा कंपनीमध्ये आपल्याला अवॉर्ड्स मिळतात, मंथली अवॉर्ड्स, क्वार्टरली अवॉर्ड्स, बरोबर, असे कुठले तरी कुपन्स मिळतात. त्याची अवॉर्ड सिस्टीम आहे ना, ही आली ऑपरंट कंडिशन. E.F. स्किनर USA हे सायकोलॉजिस्ट आहेत. तर यांनी ही थिअरी आणली आणि ही ऍक्च्युली अप्लायड इट ऑन पिजन्स अँड कॅट्स. आणि त्याच्यातून ही थिअरी आली आणि ही त्यांची थिअरी ही ग्लोबली सगळीकडे वापरली जाते. दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह. माझ्या अनायचं उदाहरण द्यायचं झालं, बिफोर आय गेट टू दिस टेक्निकल थिंग्स, पण अनायचं उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यासाठी एक मी स्टार बुक तयार केली. त्याच्यावर त्याचं नाव लिहिलंय, अनय स्टार बुक. त्याला खूप छान होतं. लहान मुलांना आहे ना, काय काय गोष्टी असतात ना, म्हणजे काही मटेरियल स्वरूपातल्या नसतील, दे फील प्रोत्साहन मिळतं त्यांना त्याचं. मग त्याच्यासाठी काय केलंय की तू इंग्लिशचं जर 5 पेजेस वाचलं, अभ्यासा व्यतिरिक्त कुठली बुक वाचली तर तुला 1 स्टार मिळेल. जर तू इंग्लिशची पूर्ण ती कम्प्लीट केली तर तुला 5 स्टार एडिशन मिळेल. मराठीची तर जर तू 1 स्टोरी वाचलीस तर तुला 2 स्टार्स मिळतील. आणि ती जर तू बुक पूर्ण वाचली मराठीची, त्यात मराठीची आजकाल मुलं वाचत नाही जास्त, मग त्याला मी 10 स्टार. तर त्याच्यामुळे काय माहितीये का, त्याला बुक सांगून नवनीतच्या पिक्टोपेडियाच्या वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. फिश, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, पीपल, त्याच्यानंतर डिफरंट वंडर्स इन द वर्ल्ड, भरपूर असे आहेत. मग तो त्या वाचतो, बाबा हे झालं माझं, मला स्टार दे, एवढं केलं मला स्टार दे. तो स्वतःहून येतो. याच स्टार सिस्टमचा वापर करून मी त्याच्यानंतर सुडोकू शिकवायला सुरुवात केली आणि सुडोकू सोडून घ्यायला सुद्धा सुरुवात केली. एका सुडोकूच्या पाठीमध्ये त्याला 5 स्टार्स मिळतात. ही स्टार्टेड सॉल्विंग सुडोकू. तो आता 8 होईल, 8 वर्ष होईल. स्टारच्या पाठीमागे इव्हन त्याची जी एक झोपताना ब्रश करायची हॅबिट, तर ती याच्यातून डेव्हलप झाली. ती स्किनरच्या की तुला स्टार मिळणार आहे किंवा टॉवेल वाळत मिळणार आहे. छोट्या गोष्टी असतात. जर आपल्याला लहान मुलांमध्ये, म्हणजे एस्पेशली लहान मुलांमध्ये सुद्धा, एम्प्लॉईजमध्ये सुद्धा, एम्प्लॉईजमध्ये टार्गेट ठेवतात आणि त्याच्या अगेन्स्ट एक कॅश अवॉर्ड असतात किंवा सगळ्यांसमोर सत्कार होतो, मला ते अवॉर्ड मिळायला पाहिजे किंवा तो त्या अवॉर्डचं मी पुढच्या CV मध्ये टाकू शकतो पुढच्या कंपनीमध्ये जॉईन करताना. तर या अँगलने अवॉर्ड सिस्टम जर तयार केल्या मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी किंवा इव्हन आपल्या कपल्स मध्ये सुद्धा आपण जर त्या अवॉर्ड सिस्टम वेगळ्या पद्धतीने जर सुरुवात केली, सो दॅट इज यू आर ट्राईंग टू गिव्ह एनकरेजमेंट. तर याच्यामध्ये कसं आहे की रिइन्फोर्समेंट आणि पनिशमेंट अशा 2 गोष्टी आहेत. तर एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा अर्थ असा नाही डायरेक्टली की आपण being positive or being negative around emotions. It is about adding something and taking out something. असं आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर एक्झाम्पल असं द्यायचं झालं तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह याच्यामध्ये काय दिले, कुकी देतात काही,
जसं मी आता अनेला काही स्टार देतो, त्याचं पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट आहे. सो इज गेटिंग समथिंग आउट ऑफ इट. की कधी कधी त्याला म्हणजे ठीक आहे तू फ्री टाइम घे, लिजर टाइम घे, तर हा त्याला एक पॉझिटिव्ह काहीतरी ऍड होतोय. सो ही इज मोटिवेटेड टू डू दॅट थिंग. निगेटिव्ह काय की निगेटिव्ह इन द सेन्स की एखादी गोष्ट त्या डॉगला ती त्याची दोरी आहे ती निगल करते. सो इज नॉट एबल टू मूव्ह प्रॉपरली. पण ती जर दोरी काढली तर त्याला फ्रीडम मिळाली आणि तो पळत चाललाय. सो शाळेमध्ये असं करतात की कॉलेजमध्ये सुद्धा करतात की एखादं लेक्चर चला बंक म्हणजे आता हे लेक्चर होणार नाही याच्याऐवजी पीटीचा टाइम दिला किंवा तुम्हाला ठीक आहे यावेळेस आता होमवर्क नको, तुम्ही जी तुम्हाला आवडेलची ती ऍक्टिव्हिटी करा. याच्यामुळे इंटरेस्ट क्रिएट होतो, शाळेमधलं अभ्यासामधलं इंटरेस्ट क्रिएट होतो. एक रिटेन्शन पॉलिसी असते ना की आता हे जसं आता ऑफिसमध्ये आपण जर बघितलं वेगवेगळी टेक्नॉलॉजी असते तर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं की ज्याच्यामुळे तुमचं किंवा तुमचे वर्किंग आवर्स कमी केले किंवा रूल्स कुठले स्ट्रिंजंट रूल्स असतात ते काढले. यू फील फ्रीडम. आता वर्क फ्रॉम होम फॅसिलिटी आली, यू फील फ्रीडम. हे जर 5 दिवस कंपल्सरी यायला लागलं तर तुमची ऑफिस बद्दलची जी काही तुमची काही जी पॉझिटिव्हिटी आहे पटकन निगेटिव्ह मध्ये बदलून जाईल. सो दिस इज हाऊ इफ यू टेक आउट द निगेटिव्ह एलिमेंट आउट ऑफ युअर रुटीन सो दॅट हेल्प्स. आणि पनिशमेंट मध्ये कसं आहे यू स्कोल्ड, आवडलं नाही तुम्हाला स्कोल्ड केलं तुम्हाला तर ती आहे पनिशमेंट. ती म्हणजे तुम्ही पनिशमेंट ऍड केलेली. जसंच निगेटिव्ह म्हणजे काय की आवडणार गोष्ट जर आपण त्यांच्याकडनं काढून घेतली तर खाण्याच्या बाबतीत असं असतं की त्याला पनिशमेंट असतं. रिक्षातून येताना काही त्यांनी खेळ वगैरे केले किंवा काय असं केलं त्रास दिला तर त्याचा मोबाईल टाइम कमी होतो किंवा तुझा एक आठवडा मोबाईल तुझा बंद असतो. म्हणजे काय त्याला लहान मुलांना मोबाईल आवडतो, अर्धा तास दाखवला जातो एक युट्यूब किड्सचा, फक्त युट्यूब किड्सच बघायचं, त्यातलं सुद्धा ते डॉक्टर बायनॉक्स वगैरे जे असते इनोव्हेटिव्ह गोष्टी असतील तर तो काढून घेतला जातो. सो त्याच्यामुळे रजिस्टर होतं की माझी आवडती गोष्ट काढली गेली जाणार आहे, त्याच्यामुळे मी हे बिहेवियर रिपीट करणार नाही. तर हे ऑपरंट कंडिशनिंग जे रिइन्फोर्समेंट आणि पनिशमेंटमुळे होतं काय की आपल्याला जे चांगलं बिहेवियर पाहिजे एक पॉझिटिव्ह एलिमेंट ऍड करून किंवा एखादे निगेटिव्ह एलिमेंट त्यातले काढून किंवा त्यांना मग जर ऐकलंच नाही तर स्कोल्ड करून किंवा त्यांची आवडती गोष्ट काढली. इफ यू स्टार्ट जे ऍट सोर्स जर तुम्ही त्या गोष्टी अप्लाय करायला सुरुवात केली की त्याचा नक्कीच इम्पॅक्ट होईल. बट इट रिक्वायर्स प्रॅक्टिस. फर्स्ट पॉइंट तुम्ही जर दाखवलं होतं सायंटिफिकली माहित नाही, लहान मुलांना एक माहिती एक्सरसाइज असतो. आता सर्वांना घरी जाऊन पाहतो की आपण जेव्हा उभं राहतो एक हात फिरवतो, दुसरा हात फिरवतो, दोन्ही हात फिरवतो, एक हात पुढे एक हात मागे. हे लहान मुलांना टेक्निक आहे. हे जो तुम्ही सांगता ना ते डेव्हलप करण्याच्या आम्ही मध्ये करत असतो. त्याच्या दोन्ही हालचाल लेफ्ट विंग राईट विंग खेळताना बरोबर आम्हाला इम्पॉर्टंट एक वीक मिळून झालं तर स्पोर्ट्समन होऊ शकत. बरोबर त्याला एबीसी एक्सरसाइज जो बेसिक एक्सरसाइज जसं एक स्टेप घेतली की दुसरी स्टेप घ्यायची, हे रिदम घ्यायचा. जसं तुम्ही पाडे असताना एखादा स्पोर्ट्स खेळत आलेला असतो इझिली एखादी मुवमेंट करतो तो स्पोर्ट्स न खेळणाऱ्या माणसाला होत नाही. बरोबर कारण असं त्या बॉडीत रिदम असतो ते इथं असतो. ही जी कन्सेप्ट आहे ना ही कन्सेप्ट आपल्या लाईफ मध्ये जनरली असंही म्हटलं जातं घरात की मोठ्यांचंच लहान मुलं अनुकरण करतात. तुम्ही काय भाषेतून सांगितलं सायंटिफिक भाषेतून असं आपल्याकडे लहानपणापासून म्हणजे पूर्वीपासून हे ऐकण्यात येतं की जसं घरातले मोठे वागतात तसंच मुलं. जसं आता याच्यात सांगितलंय बघा ते तुमचे विचार तुम्हाला कंट्रोल करतो म्हणजे तुमचे इमोशन्स. म्हणजे थोडक्यात सांगायचं सिक्रेट बुक एक आलं होतं जे वर्ल्ड वाईड खूप गाजलं आणि वामनराव पहिले एका वाक्यात तेच सांगितलं तू तुझ्या आहेस तुझ्या जीवनाला शिल्प. म्हणजे काय आहे की आपण आणि मला एक वाटतं की निग्लेक्ट काम आणि रिस्पॉन्स या दोन गोष्टी पाहिजे तुमच्या लाईफ मध्ये फार संकट कमी होतं. निग्लेक्ट करायला शिकले की विषय नाही, शांत राहायला शिकले की विषय नाही, रिॲक्ट करायचं
घटनेकडे साक्षी भावने पाहणे म्हणजे त्यामुळे तुमच्या भावना हे होत नाहीत म्हणजे पुरुष असल्याही याच्यावर कंट्रोल करू शकतो बायकांपेक्षाही पण अहंकार किंवा इगो आपण त्याला आता पुढच्या वेळची चिवटी खूपच म्हणजे सगळेच कमवते असतात. मग तिचा पगार ह्याचा पगार मग तिचा अपेक्षा ह्यांच्या अपेक्षा हे हो ते सांगणार दिवाळी भाऊबीज आहे 17 नोव्हेंबर कारण 10 नोव्हेंबर रात्रीमध्ये बरेच जण आलेले असतात दिवाळीची छान मी प्रश्न एक उपस्थित केला 17 नोव्हेंबर ठेवून एक आता म्हणा की आपल्या नवा वेतनमध्ये आणि इंग्लिश वेगळं जातात की त्याचं साधारणतः एक डिवोर्स मध्ये कन्व्हर्जन होतं. तर ह्याच्यामध्ये अजून एक आस्पेक्ट आहे फ्रॉइड थिअरीचा. तर मी आता म्हणजे ती अजून सायको अनालिसिस मध्ये जाते. तर होतं काय माहितीये का, आणि अजून एक थिअरी आहे ती सायंटिफिक आहे ज्याच्यामध्ये इट इज बीइंग प्रूव्हन फ्रॉम द एक्सपेरिमेंट ऑन द रॅट्स. तर त्याच्यामध्ये असे की ह्याच्या इथे जाण्याच्या थोडंसं पाठीमागे जाईल की लग्न जेव्हा होतं आपल्याला कॉमनली माहिती आहे की साधारणतः 25 किंवा 35 किंवा 30 या रेंजमध्ये जेव्हा लग्न होतं याचा अर्थ काय की ती व्यक्ती 25 वर्ष एक थॉट प्रोसेस फॉलो करते. तुम्हाला एक साधारणतः तुम्ही आईसबर्ग थिअरी तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच ठिकाणी वापरतात आईसबर्ग म्हणजे काय की आपल्याला जो म्हणतो ना त्याचा फक्त वरचा टॉप असतो पण त्याचा बेस खूप मोठा असतो. तर हे बेसिकली इथे अप्लाय होतं की जी व्यक्ती 25 वर्ष एका घरात राहिली, एका फॅमिली बरोबर राहिली, सो इट कम्स विथ सम व्हॅल्यूज. कसं माहिती की आपले विचार आपले परमनंट आपला तो स्वभाव एकदा तयार झाला त्याची इव्हॉल्वमेंट त्याची व्हायला वेळ लागतो. त्या ट्रान्झिशन दोघांनी जर वेळ दिला नाही आमच्या कसं आमच्या कसं तो असा विचारच कसा करू शकतो. तर असे तो एक आस्पेक्ट असतो. तर वेगळा एक दोघं ते गोल्डन इक्विलिब्रियमला येतात तेव्हा त्या गोष्टी सॉल्व्ह होतात. पण त्या गोल्डन इक्विलिब्रियम पर्यंत येईपर्यंत त्या दोघांनी पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्यांनी असं कॉन्सेप्ट आणि जर याच्यावर मॅरेज काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं आहे.